कमी वेळेमध्ये सगळी ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो. चारही परीक्षांच्या तारखा या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि शेवटच्या दिवसामध्ये या चारही परीक्षांसाठी इव्हन बॉम्बे उच्च न्यायालयाच्या परीक्षांसाठी सुद्धा मी जे काय तुम्हाला सांगतो आहे तेच आता काय करायचं शेवटच्या दिवसामध्ये वाचायचं आहे. त्यामुळं काय होतं मित्रांनो, तर पद्धतीने तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवता येतात. जसं रियाजने या ठिकाणी काल मला स्क्रीनशॉट पाठवला की सर मला या ठिकाणी कालच रिझल्ट लागला मित्रांनो जीएमसी पुणे भरतीचा. ठीक आहे की 182 200 पैकी 182 म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो. ठीक आहे 21वी रँक या ठिकाणी मित्रांनो वार्ड सर्वंटसाठी या ठिकाणी यांना भेटलेले आहे आणि याचा प्रूफ आपण प्रूफ शिवाय काय बोलतच नाही. जसं की या ठिकाणी स्पष्टपणे कालच मित्रांनो या ठिकाणी IBPS नी परीक्षा घेतली होती. या ठिकाणी आपण बघू शकता रियाज कचरू सय्यद ओके की या ठिकाणी जर बघितलं 21वी रँक आहेत आणि टोटल मार्क जर बघितले तर 182 मार्क आहेत मित्रांनो. इंग्लिशमध्ये 50 पैकी 46 मार्क, मराठीमध्ये या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क, त्यानंतर GK मध्ये 50 पैकी 44 मार्क आणि या ठिकाणी जर आपण बघितलं बाकी रिझनिंग आणि बुद्धिमत्तामध्ये म्हणजे रिझनिंग आणि मॅथमध्ये 42 मार्क म्हणजे अशी टोटल जर आपण बघितले तर किती मार्क मिळाले मित्रांनो 182 मार्क या ठिकाणी भेटलेले आहेत. पूर्वीच्या न्यायालय भरतीमध्ये तर आपल्याला माहितीच आहे, जसं की या ठिकाणी आशा यांचा सुद्धा स्क्रीनशॉट आलेला आहे की सर माझं या ठिकाणी लिपिकमध्ये आपल्या नोट्समुळे सिलेक्शन झालं. त्यानंतर हे बाकीचे जर तुम्हाला माहितीच आहेत मित्रांनो. या ठिकाणी जसं की पिऊनमध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी आपण जर नाव झूम करून बघितलं तर काय मित्रांनो प्रिया शेळके. ठीक आहे प्रिया शेळके यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पिऊनमध्ये. त्यानंतर या ठिकाणी शिपाई भरतीमध्ये मित्रांनो यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. यांचं नाव जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय मित्रांनो या ठिकाणी तर परेश पवार यांचं आपल्याला लगेचच नाव या ठिकाणी दिसत आहे. आणि काय अभिप्राय दिलेला आहे की आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं होतं. ओके आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं होतं. खूप उपयुक्त ठरलं. बस मित्रांनो याच स्क्रीनशॉटची मी मनापासून वाट बघत असतो, आतुरतेने वाट बघत असतो आणि त्यासाठी तुमच्यापेक्षा डबल मेहनत मला घ्यावी लागते. ठीक आहे जेणेकरून फापट पसारा टाळून टू द पॉईंट तुमच्यापर्यंत जे परीक्षेसाठी योग्य आहे त्या लेवलनुसार तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. आता अपकमिंग न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आता ही जी ऑफर आहे ती अजूनही आपण पुढच्या काही तासांसाठी सुरू ठेवलेली आहे. फक्त 240 मध्ये सगळंच तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, शॉर्ट नोट, डिटेल नोट, 200 प्रश्नपत्रिका हे सगळं फक्त 240 मध्ये तुम्हाला भेटून जात आहे. अजूनही तुम्ही न्यायालय भरतीसाठी घेतलं नसेल तर घ्या. याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही. अगदी करंट अफेअर सुद्धा तुम्हाला यामध्ये सगळं भेटून जाणार आहे. ओके कसं घ्यायचं आहे तर फक्त 240 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. आणि मला वाटलं की नाही माझ्याकडे ऑलरेडी दुसरी कोणती तरी बॅच आहे किंवा माझ्याकडे स्टडी मटेरियल आहे, मला ह्या डिटेल नोट्स किंवा व्हिडिओ लेक्चर नको आहेत, फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे आहेत, तर काय करू शकता मित्रांनो तर फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला ही ऑफर दिलेली आहे. 100 रुपयामध्ये 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जात आहेत. तर याच नंबरवरती 100 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व 200 प्रश्नपत्रिका तात्काळ सविस्तर स्पष्टीकरणासह PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे. त्या तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता. ठीक आहे तर या ऑफरचा नक्की लाभ घ्या आणि या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने स्क्रीनशॉट पाठवलं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय करा मित्रांनो मला स्क्रीनशॉट पाठवा. आपण दिलेल्या नोट्समुळे तुमचं सिलेक्शन व्हावं हाच याचा एकमेव मित्रांनो उद्देश आहे. यासाठीच हे सगळं क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी माझं एवढं क्लिअर झालं, रिटर्न क्लिअर झालं, एवढं या ठिकाणी मला मित्रांनो तुमच्याकडून अभिप्राय हवा असतो. सध्या कोणकोणत्या परीक्षा या ठिकाणी चालू आहेत मित्रांनो, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर GMC सोलापूरचा आपण सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. तर सध्या जर आपण बघितलं आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो ह्या GMC सोलापूरची जी परीक्षा आहे 10वी पास वरून पण विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते. भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरलेला आहेत. तर 9 ते 13 फेब्रुवारी सध्या म्हणजे चालू असणारी ही परीक्षा आहे GMC सोलापूर ह्या भरतीची. तर पुढची भरती आपल्या भरपूर विद्यार्थ्यांनी याला सुद्धा फॉर्म भरला होता मित्रांनो. याच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेल्या आहेत. तर परभणी DCC बँक होय मित्रांनो परभणी DCC बँकेच्या या ठिकाणी 25 नोव्हेंबरला या ठिकाणी आपण अर्ज केलेले होते या परीक्षेसाठी 25 नोव्हेंबर 2025ला. याला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी असतील, बाकी स्टाफ पिऊनसाठी असतील, भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 10वी पास वरून असल्यामुळं यासाठी सुद्धा फॉर्म भरले होते. याचं सुद्धा आपण 499 मध्ये मागील वर्षीची प्रश्नपत्रिका असतील, व्हिडिओ लेक्चर, PDF नोट्स, टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं 499 मध्ये आपण ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे, करत आहोत. याच्या सुद्धा तुम्ही घेतल्या नसतील तर नक्की नोट्स घेऊ शकता DCC बँकेसाठी. तर याची परभणी DCC बँकेची जी तारीख आहे परीक्षेची बघितलं तर ते आहे मित्रांनो 18 फेब्रुवारी. कधी आहे 18 फेब्रुवारी 2026. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येतोय मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी न्यायालय भरतीची जी परीक्षा असणार आहे फेब्रुवारीमध्ये तर शक्य होणार नाही. पुढे मी तुम्हाला सांगत जाईल सगळ्या काही गोष्टी. नंतर त्याच्यानंतरची डेट येते मित्रांनो या ठिकाणी नाशिक महानगरपालिका भरतीची. कोणती? नाशिक महानगरपालिका भरती. लगेचच 24 ते 25 फेब्रुवारीला मित्रांनो नाशिक महानगरपालिकेचे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते तर त्याची परीक्षा असणार आहे 24 ते 25 फेब्रुवारी या 2 दिवसामध्ये.
नंतर पुढची परीक्षा आपण सर्वांनी या ठिकाणी याचे फॉर्म भरले होते मित्रांनो, विशेष करून या ठिकाणी कॉमर्सवाले विद्यार्थी, इंजिनिअरिंगवाले विद्यार्थी, ओके. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि याचं सुद्धा स्टडी मटेरियल टेक्निकल नॉन टेक्निकल आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मध्ये वेगवेगळी पदं होती, लेखा असेल, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं लेखा अधिकारी असेल, वरिष्ठ लेखा असेल, कनिष्ठ अभियंता, ओके, अभियंता लेखा, सहाय्यक भांडारपाल, ओके, स्थापत्य अभियांत्रिकी, या सगळ्यांसाठी आपल्याकडे ऑलरेडी तुम्हाला मी स्टडी मटेरियल सुद्धा दिलेलं आहे. मग इथं जर आपण बघितलं तर काय मित्रांनो, याची जी तारीख आहे ती कधी आहे, 25 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी. तर या दिवशी काय होणार आहे मित्रांनो, याची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या भरतीची IBPS घेणार आहे. त्या विद्यार्थ्याकडे ह्याचं कंटेंट नसेल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अगदी लेखा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी, बाकीच्या पण या ठिकाणी जे कनिष्ठ अभियंता आहेत, ओके, सगळ्या भांडारपाल, सगळ्यांसाठी मित्रांनो आपण 380 मध्ये हे टेक्निकल नॉन टेक्निकल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, सगळं कंटेंट तुम्हाला फक्त आणि फक्त 380 मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. अजून जरी घेतला नसेल शेवटच्या दिवसामध्ये नक्की घेऊ शकता. सध्या जर आपण बघितले तर ह्याची तारीख लास्टची किती मित्रांनो, तर 27 फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी महिना पूर्णपणे कसा आहे, तर पूर्णपणे या ठिकाणी आता परीक्षांनी भरलेला आहे. या 4 परीक्षा झाली की मित्रांनो त्यानंतर जो या ठिकाणी आपला नंबर लागणार आहे तो आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जर आपण या ठिकाणी फॉर्म जे भरलेले होते तर ते काहीने लिपिकसाठी फॉर्म भरले होते, काहीने शिपाई पदासाठी, काहीने स्टेनोसाठी, काहीने या ठिकाणी ड्रायव्हर पदासाठी काय केले होते मित्रांनो, फॉर्म भरले होते. मग याच्या स्टेनोसाठी असतील, लिपिकसाठी असतील, शिपाई पदासाठी असतील, प्रत्येकाचं काय केलं होतं मित्रांनो, त्यांनी जर आपण या ठिकाणी बघितलं तर लास्ट डेट जर आपण बघितली तर लास्ट डेट काय केली होती मित्रांनो, एक्सटेंड केलेली होती 16 तारखेपर्यंत, ठीक आहे, 16 जानेवारीपर्यंत. म्हणजे अजून ह्याला जर आपण बघितलं लास्ट डेट पासून अजून 1 महिना पण झालेला नाही. म्हणजे याचा अर्थ फेब्रुवारीमध्ये तर आपण बघितलं शेड्यूल सगळं काय आहे मित्रांनो फुल आहे. म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे ह्याला 1 महिना होतोय. त्यानंतर बाकीच्या परीक्षांचा बघता बघता फेब्रुवारी महिना तर उजडून जातो आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये तर आपली परीक्षा होणं शक्य नाही. म्हणजे उरतो मित्रांनो या ठिकाणी मार्च एप्रिल, ठीक आहे, मार्च एप्रिल उरतो आहे. म्हणजे कधीही कोणत्याही क्षणी मार्चमध्ये आपल्याला हॉल तिकीट येऊ शकतं, ठीक आहे, हॉल तिकीट कधीही मार्चमध्ये येऊ शकतं. आणि जर आपल्याला वाटलंच अजून त्यांना या ठिकाणी काही वेगळी एखादी परीक्षा अजून मध्ये धडकलीच तर जास्तीत जास्त मित्रांनो एप्रिल, म्हणजे इन मेन आपल्याकडे आता जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना उरलेला आहे. असं धरून आपण आता काय करायचं आहे, 4 परीक्षानंतर लगेचच आपली परीक्षा होणार असा अंदाज धरून काय करायचं मित्रांनो, आता आपण आपल्या रणनीती आखायची आहे. रणनीती आखताना आता NCERT, स्टेट बोर्ड याच्याकडे आता आपल्याला वेळ नाही, हे अगदी बेसिक पासून तुम्ही वाचत राहाल. तर आता काय करायचं मित्रांनो, जे मी तुम्हाला दिलेलं आहे, जे त्याचा गाभा दिलेला आहे मित्रांनो, मग त्या शॉर्ट नोट्स असतील, प्रश्नपत्रिका असतील, त्याच्यावरती आपण शिपाईवाल्यांनी भर द्यायचा आहे, लिपिकवाल्यांनी या ठिकाणी नोट्स वाचायच्या आहेत, गणित, बुद्धिमत्ता याच्यावरती PYQ वरती भर द्यायचा आहे, ठीक आहे. आणि ज्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. जशी वेबसाईटवरती या ठिकाणी काही अपडेट येईल सर्वात प्रथम मित्रांनो मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये पण समजून जाईल, तिथं पण तुम्हाला टाकेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्रामला टाकेल, यूट्यूबला टाकेल. त्यामुळं हे सगळ्या ठिकाणी तुम्ही काय करा, अलर्ट राहा. गृहिणी असतील ज्यांना वेळ नसतो तर त्यांच्यासाठी यामध्ये शॉर्ट नोट्स सुद्धा दिलेले आहेत. जे असे आपले बांधव आहेत जॉब करून अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या बॅचमध्ये शॉर्ट नोट्स सुद्धा दिलेले आहेत मित्रांनो. तर त्यांनी फक्त शॉर्ट नोट्स आणि 200 प्रश्नपत्रिका जरी केल्या तरी या ठिकाणी त्यांना मित्रांनो कुठलीही अडचण येणार नाही. ते मला अशा पद्धतीने स्क्रीनशॉट नक्की दाखवू शकतील एवढा विश्वास मी तुम्हाला देतो आहे. बाकी सगळं तुम्हाला या ठिकाणी फक्त 240 मध्ये पुढील काही तासांसाठी आपण ऑफर पुढे एक्सटेंड करतोय. परत जर तुम्ही घेणार असेल तर एकदा या नंबरला कॉल करून विचारा सध्या ऑफर चालू आहे का, किंवा व्हॉट्सअप करून विचारा आणि त्यानंतर मित्रांनो आपण घेऊ शकता. ओके, काही अजून तुम्हाला विचारायचं असेल या नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. असंच तुम्हाला अलर्ट ठेवणारे व्हिडिओ मित्रांनो मी बनवत असतो, जेणेकरून तुमच्यामधली जी एनर्जी आहे ती कुठेही कमी होता कामा नये. तुम्ही अलर्ट आता शेवटच्या दिवसामध्ये राहिलंच पाहिजे, जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास कुठेही खंड पडणार नाही. त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून पुढचं काय करा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहतील. धन्यवाद.